आज ना आमच्या यांनी एक फरमाईश केली होती, तुम्ही पण ऐका। तू दिवाळीला बनवलेली चकली खूप छान होती ग, अजून पण थोडाच चव आहे, परत एकदा बनव ना। चालेल, बनवते। तर एवढं कौतुक केल्यावर मग काय हसत हसत चकली करायला घेतली। काही नाही, सोपं आहे बरं का। पहिले 4 वाटी मैदा एका कापडामध्ये बांधून घ्यायचा आणि कुकरच्या डब्यामध्ये 2 वाटी मूग डाळ घ्यायची। त्याच्यामध्ये थोडी हळद, थोडं हिंग टाकायचं आणि पाणी टाकून झाकण ठेवायचं। आता या झाकणावर मैदा बांधून ठेवलेलं कापड ठेवायचं आणि मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या काढायच्या। डाळ एकदम मऊसूत शिजली पाहिजे बरं का। आता मैदा काढून घ्यायचा आणि थोडा मिक्सरला फिरून मस्त चाळून घ्यायचा। आता मैद्यामध्ये थोडं मीठ, हळद, तिखट, ओवा, खूप सारे तीळ टाकायचे आणि आपण जी डाळ शिजवली ना याच्यातच मळून घ्यायचं। पीठ छान मळून झालं ना की तेल तापायला ठेवायचं आणि एकीकडे चकल्या करायला घ्यायच्या। सोऱ्याला तेल लावून पीठ टाकायचं आणि मस्त गोल गोल काटेदार अशी चकली करायची आणि तेलामध्ये मस्त खरपूस कुरकुरीत अशी तळून घ्यायची। झाल्या बाबा सगळ्या चकल्या तळून। मला ना माझ्या नवऱ्याच्या आवडीच्या गोष्टी करून खायला घालायला खूप आवडतं। तुम्हाला पण आवडतं का? कमेंट करून नक्की सांगा।